आलास? कोण आलास कुवर खेळायला घरी? नानी आली. आवडत नाही ह्या सगळ्या साड्या आहेत ज्या मला कुणी गिफ्ट केल्या आहेत. माझ्या कुठल्या स्पेशल ओकेशनला मी परचेस केल्या आहेत त्या लग्नासाठी, आणि ज्या पण माझ्या ताईनी मला गिफ्ट केल्या आहेत ह्या सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवते. हिरोईन आहे माझी उलटा कपल. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल द तेज रूप शो. आजचं मॉर्निंग मस्तपैकी सुंदरशी माझी तुळस केवढी छान वाढली आहे ना. आणि हे तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू शकता का? हे कुणाचं कोण लावलं माझ्या घरी? हा, मॉर्निंगला तुम्ही कधी हे असं बॅकग्राऊंड म्युझिक ऐकलं नसेल. पांडुरंगाची गाणी चालू आहेत माझ्या घरी. सो ह्या आहेत दोघी मम्मी आज आले तिकडे. काल रात्री आलेले बेसिकली नाईट आउट साठी. स्वरूप जाणार, सो आम्ही डिसाईड केलं थोडं एक रात्र आपण एकत्र मस्तपैकी टाइम स्पेंड करूया. आज त्यांनी त्यांच्या शॉपला पण सुट्टी घेतली आहे की थोडस रेस्ट करण्यासाठी आज. सो आणि इकडे आहे आमची आहिरा मॅडम. आईला कोण आलास? कोण आलास कुवर खेळायला घरी? नानी आलीये. पप्पांबरोबर जाण्याची पॅकिंग चालू आहे. पप्पांची बॅग काढली आहे आता आम्हाला भरायला. आणि आपली ही मॅडम बघा आपले सगळे खेळणी ही ह्या बॅग मध्ये टाकायला मी चालू केले. तू पण चालेल पप्पा बरोबर? आहिरा तू पण जाते पप्पा बरोबर गुमी करायला? सगळे बघा ना, म्हणजे मी आतमध्ये किचन मध्ये होती तर बघते तर ही इकडे फुल बॅग भरायला चालू झाली आपल्या टॉईजनी. आहिरा नको शोना, नको बाबा, परत कोण काढणार? आता इकडे आमची पॅकिंगची तयारी बघा. जोर शोर से आता चालू होणार आहे. चाललीये शोना आता नानी बरोबर चाललीये मठामध्ये. बाप्पा मंदिर स्वामी समर्थांचा मठ. चला गुमी करून या. हा मम्मम करायला करून येतो आम्ही. बाय 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 बाय. आता सगळे आपापल्या कामासाठी निघून गेलेत. मी स्वरूप गेला कामासाठी, हेलो तर बाहेर फिरायला गेलेत दोन्ही नानी आणि आहिरा. सो किचन मध्ये जरा आता मी इकडे पीठ मळून ठेवलंय. हे लाल माठची भाजी बनवायची, डाळ फोडणीला टाकायची. इकडे जरा वडेपप्पा आणि स्वरूपसाठी सुकट बनवायचं तयारी चालू आहे. सो मम्मी त्याचं मोस्ट ऑफ म्हणजे काय माहितीये, आपलं माहेर जर जवळ असेल ना तर आपण येऊन जाऊन असो, पण असं निवांत राहायला कधी भेटत नाही ना. मम्मीला येऊन इकडे कधी निवांत राहायला भेटत. आणि मला मम्मी बोलते थांब थांब थांब, पण स्वरूप असतो ना तेव्हा मग मला नाही जमत. मम्मी काय स्वरूप बोलतो मग घरीच या. मग आमचं मॉर्निंग पासून जे रुटीन असतं स्लो त्यामुळे. सो ह्या टायमाला तर स्वरूपने खूप फोर्स केला मम्मीला की मम्मी तुम्हाला यायचाच आहे, नेक्स्ट डे शॉप बंदच ठेवायचंय. कारण की मी पण जाणार आहे आणि कधी टाइम भेटणार, तुम्ही पण कधी रिलॅक्स होणार, सतत शॉप आणि हे ते. सो आणि हे स्वयंपाक म्हणजे हे मम्मीच्या घरी माहेरी असं तर मम्मीच सगळं बनवते. आपण थोडंफार हेल्प करतो पण फुल स्वयंपाक आपण कधीच बनवत नाही. सो मी त्यांना बोलले तुम्ही मंदिरात जावा, मी सगळं करून ठेवते आणि तुम्ही डायरेक्ट जेवायलाच या. मग तेव्हा तुम्ही बोलता ना एक थोडासा ब्रेक, प्रॉपर ब्रेक. मला आता असं वाटतं 3-4 दिवस राहिला आहे, पण त्यांचा पण संसार आहे. सो ते त्यांच्या कामात असतात आणि जेवढं होऊ शकेल तेवढं मी काय करते. आता इथं स्वरूपनी लाल माठ आणली, त्याला आवडते. आणि आज बुधवार आहे तरी सुद्धा काय नॉनव्हेज त्यामुळे सुकट होती, सुकी मच्छी. पप्पांना पण आवडते, स्वरूपला पण आवडते. सो ते थोडी बनवूया. आणि ह्या दोघी व्हेज आहेत, थोडं डाळ फ्राय आणि लाल माठ. आणि आहिराचा कुकर लावायचा मला, ते पण लावून घेते ती यायच्या पहिले. चलो काय बनवलंस आज? आहे सुकट, लाल माठ आणि ही आहे चटणी. ही आहे आंबे आणि खोबऱ्याची चटणी आहे, चपाती आणि दाल फ्राय. आईरा कशी खाते बघा चटणी. पप्पा ताटे आईराच्या, त्यामुळे मस्ती चालू आहे ताटामध्ये. हा एक प्लस पॉइंट आहे बघा आमचा ओन प्रोडक्शन असल्यामुळे. आता जरा मध्ये 2-3 दिवस ऊन पडलं त्यामुळे आम्ही आमचं प्रोडक्शन आणि कस्टमरचं पण रिक्वायरमेंट आहे जे उन्हाळ्यामध्ये नाही बनवू शकल्या मिरच्या म्हणजे आपला मसाला, त्यांनी या टायमाला आमच्याकडून मसाला बनवून घेतला.
सो मी तुम्हाला सांगत होते जरा स्वरूप परत आम्ही मध्येच व्हिडिओ कट करायला लागला. सो आता स्वरूपने तर मालवणी मसालाचं प्रोडक्शन आता सलग मुंबईमध्ये उन्हाळा असल्यासारखं जे ऊन पडत होतं त्यामुळे परत आम्ही प्रोडक्शन घेतलं आमचं मालवणी मसाल्याचं. सो त्याचा स्टॉक रिसीव्ह करायला मी इकडे आलेली. सो कलेक्ट करून मी आता वजिरा शॉपला जाणार आहे. खूप सारे कस्टमर जे जसं मी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये नाही ते बनवू शकले, त्यांचे एवढे सलग कॉल्स येत होते की प्लीज आमचा मसाला तेवढा कुटून द्या, आम्ही तुमच्याकडूनच सगळे मसाले घेतो, गरम मसाले नाही. आणि आम्ही प्रॉपर मसाला स्टोअर करून ठेवल्यामुळे खूप बेनिफिट झालं आम्हाला की आम्ही ह्या सगळ्या कस्टमर्स हे न्यू कस्टमर्सच आहेत जे बोलतात ना की आम्हाला एक बिझनेस बिल्ड करण्यासाठी, बेसिकली बिझनेस बिल्ड करण्यासाठी आम्हाला हे सगळे हे आमचे नवीन कस्टमर्स हेल्प करणार आहेत. कारण की त्यांचा विश्वास आम्ही म्हणजे एक प्रॉपर मसाला बनवून दिला, त्यांचा विश्वास बसणार आमच्यावरती आणि ते एक प्लस पॉइंट आहे मला असं वाटतं. सो देवाचा आशीर्वाद आहे की हे सगळे गिराईक आम्हाला भेटत आहेत. आणि ऑब्व्हियसली माउथ पब्लिसिटीनी खूप सगळे कस्टमरचा फीडबॅक पण चांगला आहे आणि कॉल्स पण येत आहेत आणि ते अश्योर पण करतायत की आम्ही डेफिनेटली तुमच्याकडे नेक्स्ट वर्षी कुटणार मसाला म्हणून. सो थँक गॉड. कुठून नाही तो पाऊस पडायला लागलाय संध्याकाळपासून, थोडासा रिमझिम रिमझिम. आणि आता हे 2 केक आहे ना डिलिव्हरी करायचे. ते कस्टमर आलेले, सो त्यांना बाईकवर आले. सो ते बोलले की मला प्लीज डिलिव्हरी भेटेल का. मी अशी पण निघत होती, घरीच जात होते, मी करते. त्यांना हॉटेलमध्ये काहीतरी सेलिब्रेशन आहे त्यासाठी केक पाहिजे होता. सो भेटूया. हॅलो, आज तुमचं स्वागत आहे. एक खास छोटासा क्लिप मी बनवणार आहे माझा ॲमेझॉन हॉलचा. सो आमचा ॲमेझॉनचं पार्सल रिसीव्ह झालंय. सो तुम्हाला माहिती आहे स्वरूप जाणार आहे. सो छोटे मोठे स्वरूपच्या नेसेसरी, स्वरूपला जे गोष्टी लागतात त्या ऑर्डर केल्या आहेत, थोड्याशा घरासाठी, थोड्याशा माझ्या यूजच्या. सो मी छोटासा हॉल तुमच्यासाठी फक्त, आणि ह्याच्यातल्या काय गोष्टी तुम्हाला जर आवडल्या तर ते पण मी तुम्हाला लिंक शेअर करेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो ही फर्स्ट आहे. पॅकेजिंग तर खूप लूज ओपन पॅकेजिंगमध्ये आलंय. बट हा आहे स्वरूपचा कॉफी मग, कारण की स्वरूपला कॉफी खूप आवडते. सो त्याला जेव्हा तो क्रूजवरती जाणार, सो त्याला एक हँडी कॉफी मग. आणि वाव, किती रिच लुक आहे बघा ह्या कपचा. आणि स्वरूपला असे हे बेज कलर, ग्रे कलर आणि बेज अँड ब्राऊन हे सगळे खूप कलर्स, असे कलर्स आवडतात. सो असा हा टॅग एक आहे कॉफीचा. आणि असं पण होतं, वाव. आणि आतून याची बॉडी, बाहेरून तर प्लास्टिक बॉडी आहे, आतून स्टील आहे. आय थिंक सो हे बॉम्ब ठेवण्यासाठी, आणि एकदम एअर टाईट आहे ह्याला. सो क्वालिटी तर एकदम स्टडी वाटते. आणि लुक वाईज पण किती रिच लुक देतोय ना हा कप. वी लव्ड इट. सो आता आपण हे ठेवूया. हे बॉक्स थोडंसं छान नव्हतं, बट आत मला प्रोडक्ट चांगलं आहे. सो नेक्स्ट आपण बघूया. आणि जो हे काय आलंय, टाइल्स गॅप फिलर. ओके, हे टाइल्स गॅप फिलर आहे. माझ्या बाथरूममध्ये छोटे छोटे गॅप्स आले टाइल्समध्ये. सो त्यामुळे पावसाळ्यामुळे छोटे छोटे ते वॉर्म्स असतात ना, म्हणजे नॉट मच, बट ते गॅप फिल करून टाकले ना तर एक फिनिशिंग येईल माझ्या बाथरूममध्ये. सो हे तर मला ट्राय करायचं आहे. बघूया. ह्याचं तर मी तुम्हाला लिंक शेअर करेन. त्याचे रिव्ह्यूज तर खूप छान होते आणि हा ह्याचा आउटपुट होता. मी एकदा ट्राय करेन माझ्या टाईल्सवरती आणि मग तुम्हाला देईन. हे तर आता होम एसेन्शियल्समध्ये जाते. हे घरातलं किचनचं युजफुल आहे मला. आणि नेक्स्ट आहे, हे आहे स्वरूपचा फुटवेअर. क्रूजवरती एवढं पळायला लागतं कंटिन्यू फूट, म्हणजे तो होतं, मला बोलतो स्वरूप बोलतो की त्याचा 10,000 फूट स्टेप्स व्हायला पाहिजे. त्याचा तर क्रॉसच होतं असं विदाउट वॉच, म्हणजे काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये. सो हे त्यांनी खूप रिसर्च केलंय आणि हे डॉक्टर ऑर्थोची स्लिपर्स त्यांनी मागवले जे कॅबिनमध्ये त्याला यूज करायला होणार. बाकी तर त्याचे जे म्हणजे ड्युटी आवर्सवरचे जे शूज आहेत ते तर जाम कॉस्टली आहेत. ते त्याला एकदम कम्फर्टेबल लागतात फुटवेअर. आणि ही जी आहे छान आहे,
म्हणजे एक घरात घालायला आपल्याला बोलतात ना, एक ॲक्युप्रेशर टाईप आहे. आणि स्वरूपची पायाची साईज बघा, तुम्ही गेस करा किती साईज असेल. केवढी मोठी वाटते ना. छान आहे, याचा पण फील खूप छान आहे. आणि हे ॲक्युप्रेशरच्या ह्याच्यासाठी आहे. सॉफ्ट पण आहे, असं ना एकदमच हार्ड आहे. छान क्वालिटी आहे. नाईस नाईस. आणि नेक्स्ट तर हो, याच्यासाठी मी वेट करत होती. मला एक ट्रायपॉड पाहिजे होता, खूप गरजेचा होता. कारण की मला आता माझे रेसिपीज झाले, मला शॉपमध्ये शूट करायला मला खूप ट्रायपॉडची गरज आहे. आणि डिजिटॅक मी खूप रिसर्च केला. डिजिटॅक हा खूप छान ब्रँड आहे आणि ते ट्रायपॉड पण खूप चांगले आणि स्टडी आहेत. सो आता पहिला बघूया, हे ब्ल्यूटूथनी अटॅच केलं जाणार. बघूया कसं आहे पहिलं. काय काय आलंय ह्या बॉक्समध्ये. हे वाटतं काय ते अटॅचमेंट आहे त्याचं, बघेन मी. आणि हा आहे ट्रायपॉड ना, आय थिंक सो. ह्याचा हाईट पण खूप जास्त होते, मला माझ्या हाईटच्या हिशोबाने पाहिजे होतं. यूज करायचं असणार, खूप टॉल आहे. हा बापरे, माझ्या फ्रेमच्या बाहेर जाईल. हे असं आहे. आणि इकडे आपण फोन अटॅच करू शकतो कुठलंही शूट करायला. आपण वर्टिकल नाही तर हॉरिझॉन्टल, सो तसं आपल्याला हे अटॅचमेंट आहे. आणि इकडे हे फिट करायचं आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे टाईट करा, नाहीतर कधी जर तुम्ही घेतलं आणि असंच लावलं आणि फोन पडला तुमचा तर गेला. आय थिंक सो हे 360 डिग्री रोटेशनचं त्यांनी सांगितलेलं. हां, हे बघा, असं हे लॉक ओपन करून हे 360 डिग्री रोटेट होतं. आणि इकडे हे जे आहे हे त्यांचं ब्ल्यूटूथचं बटन आहे. सो आय थिंक सो फार अवे पासून जर आपल्याला शूट करायचं असेल आणि एकटंच असेल तर आय थिंक या क्लिकवरती ब्ल्यूटूथला कनेक्ट केल्यानंतर आपण स्टार्ट आणि स्टॉप करू शकतो. सो छान. इकडे हे जे आहे असं ओपन होतं. हा, हे ट्रायपॉड स्टँड होणार. इकडे हे लॉक करायचं. छान आहे, म्हणजे आपण जसं हळूहळू यूज करू त्यानंतर समजेल, बट स्टडी वाटतं मला. बॉडी पण एकदम छान आहे. तो डिजिटेकचं हे मी ट्रायपॉड घेतलंय. बघूया आता ह्याच्याबरोबर शूट करायला मजा येईल. आता तर खूप जुगाड करून मी मोबाईल माझा लावलाय. एकटा असल्यावर थोडं डिफिकल्ट होत जातं पण. सो हे झालं माझं डिजिटेकचं ट्रायपॉड. छान आहे, ह्याच्यामध्ये सगळे फीचर्स दिलंय. ॲल्युमिनियम 7 सेक्शन प्रूफ, म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी आहे, ब्ल्यूटूथ कनेक्शन आहे, 3 लेग स्टँड आहे, 360 डिग्री फ्री रोटेशन आहे. मला तर हे आवडलं. लेट्स ट्राय. आता हे ठेवते मी. आणि अजून एक माझं बाकी आहे पार्सल, ते बघूया. हे आहे हे. त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे ह्या गोष्टीचा. पहिला मी मला दाखवते काय आहे. हे आहे साडी कवर्स. माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत, पण त्या मला खूप नीटनेटकं ठेवायचा नेहमी विचार करते मी. माझ्याकडे दुसऱ्या बॅग्स आहेत प्लास्टिकच्या, पण मी खूप सगळं ऑब्झर्व पण केलंय की प्लास्टिकमध्ये ना साड्या खूप खराब होतात. सो ह्या प्युअर कॉटनच्या अशा मी साडी कवर्स मागवल्यात. त्याच्यामध्ये खूप सगळे ऑप्शन्स पण आहेत, बट मी जे मागवलं ते मला दाखवते. आता तर मी आय थिंक 12चा सेट मागवलाय. सो ओपन करूया. तो हे मी ओपन केलंय. आता एक पाऊच ओपन करून दाखवते. छान अशी घडी करून आपण ठेवली साडी. प्रॉपर ह्याच्यामध्ये झिप आहे आणि इकडे नेट आहे.
इकडे ही नेट आहे, याच्यामधून पण हवा खेळती राहणार, की साड्यांमध्ये असं ते वास येतो ना एकदम. ड्राय क्लीन करून आल्यानंतर आपण प्रॉपर ह्याच्यामध्ये साड्या ठेवल्याने ना, मी कशा माझ्या गोदरेजचं कपाट आहे त्यामुळे मी साड्या ठेवते. मी तुम्हाला डेफिनेटली माझा एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार डेफिनेटली. माझ्याकडे जे पण साड्या आहेत माझ्या लग्नापासूनच्या त्या मी सगळ्या तुम्हाला दाखवेन नक्की. मी एवढी मला साड्या आवडतात, तुम्हाला माहिती आहे. आय एम नॉट अ शॉपिंग लवर, ठीक आहे. मला शॉपिंग करायला एवढं आवडत नाही. ह्या सगळ्या साड्या आहेत ज्या मला कुणी गिफ्ट केल्या आहेत, माझ्या कुठल्या स्पेशल ओकेशनला मी परचेस केल्या आहेत, त्या लग्नासाठी, आणि ज्या पण माझ्या ताईनी मला गिफ्ट केल्या आहेत, ह्या सगळ्या साड्या आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवेन नक्की. सो आतासाठी तर हा हॉल इकडेच मी संपवते, ठीक आहे. आणि आपल्या नेहमीच्या रुटीन डेला आपण स्टार्ट करूया. आईरा काय चष्मा घातलायस ग एकदम, आणि ही काठी म्हणून डायनासॉरला मारायला जातेस. न्यू बॉलिवूड अँड हॉलिवूड डायरेक्टर इन हाऊस. मारू काय बोलते कू. मामा दाखव. ओ नो, चष्मा तर एकदम जेम्स बॉन्डच्या पुढची स्टाईल आहे. नेक्स्ट वर्जन ऑफ जेम्स बॉन्ड. मॅट्रिक्स. आता कोण चष्मा घालतं ग उलटा. हॉलिवूड मध्ये मॅट्रिक्स मध्ये गॉगल घालतात ना, हे उलटे घातले तिने. हिरोईन आहे माझी उलटा बगलवाली. आणि हे बघा ट्रायपॉड बरोबर, हा एक्सपेरिमेंट चालू आहे कसा मोबाईल लावायचा. जेन्सी. जेन अल्फा काय अल्फा काय पुढचं. छान पैकी पाऊस पडलाय, आणि हा बघा बुट्टा, छान छान बुट्टा विकासने म्हणून शोधून आणलाय. आणि आता तो बुट्टा आपण मस्तपैकी खाऊया. गरम गरम आहे, मस्तपैकी चाट मसाला लिंबू लावलेला आहे. पावसाळ्यामध्ये बुट्टा गरम गरम इव्हनिंग स्नॅक्स असेल ना तर मजा येते. सो छान बी. आता केक्स पण आता जस्ट आणले आहेत मी चारकोप शॉप वरून, फ्रेश केक्स आहेत. सो आता जस्ट एक गेलाय विकास, एक ऊपर लगा दे. चॉकलेट चिप, चॉकलेट डिलाइट, बटरस्कॉच. विकास मध्ये ठेवल्या हा स्विस चॉकलेट. ही आपली लाईट रिफ्लेक्ट करते. लिटिल बाईट केक शॉप, छान पेस्ट्री डेझर्ट सगळं आहे. सो पहिला बुट्टा खाऊन घेतो, मग त्यानंतर बघूया पुढे. कुणाला ओल्ड 80s आणि 90s ची गाणी आवडतात, मला तर खूप आवडतात. आणि मला FM वरतीच का माहित नाही, मला गाणी ऐकायला आवडतात. मला काय ते स्पॉटीफाय आणि हे सिलेक्टिव्ह जे रॅन्डमली येईल ना ते गाणं मला एन्जॉय करायला खूप आवडतं. आणि ड्राईव्ह करताना डेफिनेटली मला पहिला FM लागतो, की एक स्टार्ट असेल, काय पण छोटे मोठे न्यूज आणि फन ऍक्टिव्हिटीज करतात ना, गाणं एन्जॉय करते.